आज होता गुरुवार, त्यामुळे ना घरातील देवाची पूजा करून घेतली आणि म्हणलं चला आता उंबराची पूजा करून घ्यावी. उंबरा स्वच्छ पुसून घेतला, त्याला हळदीचा लेप लावला आणि त्यानंतर पूजा केली आणि छानशी रांगोळी काढली. त्यानंतर लिहिला थोडा वेळ खिडकीत थांबवलं, थोडंसं ऊन होतं म्हणून तिला ना सर्दी कफ खूप जाम झाली होती त्यामुळे, आणि मलाही सर्दी झाली आहे. दोघीही सध्या जाम आहोत आम्ही. त्यानंतर मग भाकरी टाकायला घेतल्या, तोपर्यंतच ती रडायला लागली होती. मग तिला किचनवरती घेतलं, पण तिथंही बसत नव्हती. सध्या ती एवढी चिडचिड करते ना, मला म्हणते फक्त घेऊन बस किंवा घेऊन थांब, की कसं खिडकीला नादवलं. मग म्हणलं भाकरी तेवढ्या करून घेतल्या आणि त्यानंतर लगेच किचन वाटा घासायला घेतलं. 2 दिवस ती आजारी असल्यामुळे घरात कुठल्याच कामाकडं माझं नीट लक्ष नाही. मग म्हणलं आज तरी निदान करून घ्यावी, घाण किती दिवस ठेवायचं आहे. किचन वगैरे सगळं स्वच्छ खसाखसा घासून घेतलं आणि गॅसही घासून घेतला. कुठं आज बरं वाटत होतं गॅस किचन घासल्यामुळे. त्यानंतर खेळत होती, मग लगेच बेसन टाकलं आणि तिला झोपवायला घेतलं. तिला झोपू घातलं झोळीमध्ये. म्हणलं चला आता बाकीचे कामं कपडे तरी घड्या मारून नीटनेटके ठेवा, कारण तसेच पडले होते. मग ही आहे माझ्या लग्नातली साडी आणि एवढ्या सगळ्या माझ्याकडं साड्या आहेत आणि म्हणते माझ्याकडं साड्याच नाही आहेत तुम्हाला. माझं मीच हसले आणि त्यानंतर मग ते आले, त्यांना जेवायला वगैरे वाढलं. मग संध्याकाळच्या स्वयंपाकाला लागले लगेच. स्वयंपाक वगैरे करून घेतला, वरण भात चपाती भाजी असं स्वयंपाक तर झाला होता. भांडी तर एवढी पडली होती, पसाराही एवढा टाकला होता, कारण तिला एवढं नादून काम करत होते तरी ती राहत नव्हती. अक्षरशः तिला झोपवलं आणि त्यात बेसिंग तुंबलं होतं. काय बाबा म्हणलं आज काय झाले काय माहिती, दिवसच बेकार गेला माझा. आज कुठलीच कामं नीटनेटकी होत नव्हती. मग गादी वगैरे काढली तोपर्यंत तर ती उठली होती. मग दोघी साहावीन ती खेळत होत्या. म्हणलं जाऊ दे आता निदान 6वीच्या नादानंतर ती खेळते. दोघींची चालली होती मस्ती. मग ते आले घरी, त्यानंतर जेवण वगैरे करून घेतलं. जेवण झाल्याच्या नंतर असा होता आजचा आमचा दिवस. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. फॉलो करायला विसरू